नवीन वर्षाची सुरुवातच खूप भारी होणार आहेत. फक्त 1 जानेवारीला ही कामे करावीत. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठावे, अंघोळ करून देवाची पूजा करावी, प्रार्थना करावी. त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. हे जग 5 तत्वांपासून बनलेले आहे. त्यातील महत्त्वाचं तत्त्व हे पाणी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा घराच्या उंबरठ्याजवळ पाण्याने भरलेला तांब्या ठेवता, तेव्हा बाहेरून जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, ती घराच्या उंबरठ्यावरच नष्ट होते. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे वास्तुदोष देखील नष्ट होतो. घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. ह्या उपायामुळे कर्जातून देखील मुक्ती मिळते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. घराचा मुख्य प्रवेशद्वार सर्वात महत्त्वाचा मानला जातो, कारण तोच दरवाजा आहे जिथे ऊर्जा आत आणि बाहेर वाहते. जेव्हा दारावर पाणी ठेवले जाते, तेव्हा ते नकारात्मक प्रभाव शोषून घेते. असे मानले जाते की ह्यामुळे लोकांच्या मनातील भीती, ताण आणि चिंता कमी होते. हळूहळू घराचे वातावरण हलके आणि शांत होते. तर दिवसाची सुरुवात. धार्मिक विधी. ब्रह्ममुहूर्तावर उठणे. वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा हळद मिसळून स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर सूर्यदेवाला अर्घ्य. स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी, कुंकू, अक्षता आणि लाल फूल घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावेत. यामुळे आत्मविश्वासात वाढ होते आणि मान सन्मान मिळतो. मंत्र. ओम गृणी सूर्याय नमः. देवदर्शन, पूजा, हवन आणि यज्ञ. लक्ष्मी, गणेश पूजा आणि हवन. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीला दुर्वा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे येणाऱ्या कार्यात विघ्न येत नाहीत. लक्ष्मी हवन करावेत. कुलदैवत आणि इष्टदेवतेचे स्मरण. आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करावी. शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन हवन करून घ्यावेत. तर तुळशीजवळ दिवा लावणे. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख शांती नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. गोसेवा म्हणजेच गाईला चारा. ज्योतिषशास्त्रात गोसेवेला खूप महत्त्व आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घातल्यास ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. विशेषतः बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात. मिठाचा उपाय. घराची नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घराची लादी फरशी पुसावीत. तर दानधर्म. सर्वात प्रभावी उपाय. वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न, ब्लँकेट किंवा कपडे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. ह्यामुळे शनी आणि राहूचे दोष कमी होतात. तुळशीचे रोप. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. ह्यामुळे घरात लक्ष्मी देवीचे आगमन होते आणि घरात सुख समृद्धी वाढते. तर तुळशीच्या झाडाभोवती स्वच्छतेसाठी विशेष लक्ष द्यावेत, कारण लक्ष्मी देवी फक्त स्वच्छ ठिकाणीच राहते. केळीचे रोप. तर नवीन वर्षाच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला केळीचे रोप लावावे. हे रोप भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूच्या पूजेत म्हणजेच सत्यनारायण पूजेला केळीच्या पानांचा खांबाचा वापर केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार घरात केळीचे रोप लावल्याने सुख समृद्धी वाढते आणि
लग्नातील अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. तर मनी प्लांट, तर नवीन वर्षाच्या दिवशी ह्या व्यतिरिक्त येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. हे रोप आग्नेय दिशेला लावावेत. धार्मिक श्रद्धेनुसार घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिरता राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. शमीचे रोप, तर धार्मिक श्रद्धेनुसार शमी वृक्षाची पूजा केल्याने भगवान शिव आणि शनिदेव यांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे घरात शांती आणि आनंद येतो. वास्तुशास्त्रानुसार हे रोप दक्षिण दिशेला लावावेत. घरात शमी वृक्ष लावल्याने शनी दोषापासून आराम मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तर वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काम अजिबात करू नका. तर घरात वाद म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील वातावरण शांत आणि आल्हाददायक असले पाहिजेत. ह्या दिवशी कोणाशीही वाद घालणे टाळावेत. असे मानले जाते की पहिल्या दिवसाचा ताण संपूर्ण वर्षभर मानसिक अशांततेचे बीज पेरू शकतो. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा देखील वाढू शकते. तर पैशाचे व्यवहार, वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पैसे उधार देऊ नयेत किंवा उधार घेऊ नयेत. असे केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ह्या दिवशी बचत किंवा गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. तामसिक अन्न, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे सात्विक राहिले पाहिजे आणि तामसिक अन्न टाळले पाहिजे. तर उशिरा झोपणे आणि आळस. जानेवारी 2026 रोजी 1 जानेवारी 2026 रोजी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्योदयानंतर झोपल्याने आळस वाढतो. असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी आळशी असलेले लोक वर्षभर त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करतील. घरात अंधार आणि घाणेरडे ठेवणे. वर्षाच्या सकाळी घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने भरलेला असावा. घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका आणि कचरा किंवा गोंधळ साचू नका. मुख्य प्रवेशद्वार विशेषतः अंधारात ठेवणे देवी लक्ष्मीच्या आगमनात अडथळा आणू शकते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.